राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे हवामान विभागानं वर्तवलेली आहे। पुढील 4 दिवस मुंबई, कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। विशेषतः मुंबईतील काही भागांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता असून अवघ्या 24 तासांमध्ये 200 मिलीमीटर पर्यंत पावसाची नोंद होऊ शकते असा इशारा देण्यात आलेला आहे। आणि याशिवाय पुढील 72 तासांमध्ये मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचाही अंदाज आहे। या पार्श्वभूमीवरती नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावं। पाणी साचणारे आणि सखल भाग, समुद्रकिनारे त्याचबरोबर नदीनाल्यांच्या परिसरामध्ये जाणं टाळावं असं आवाहन प्रशासन आणि हवामान विभागाकडून करण्यात येत आहे। दरम्यान गेल्या काही दिवसांपासून मुंबईवरती निर्माण झालेल्या पाणी टंचाईच्या संकटावरती या पावसामुळे मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे। मुंबई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणीसाठ्यात वाढ होऊ शकते। अफवांवरती विश्वास न ठेवण्याचं आणि कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास तात्काळ स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय। मुंबईसारख्या ठिकाणी असेल, ठाणे असेल, पालघर आहे, रायगड आहे, या ठिकाणी रेड अलर्ट दाखवण्यात आलेला आहे। 4-5 तारखेला पाऊस जास्त होण्याची शक्यता आहे। 4 आणि 5 तारखेला रेड अलर्ट आहे। सर्वांना काळजी घेण्याची गरज आहे। अनावश्यक कुठेही बाहेर जाऊ नका। अंबरनाथमध्ये पावसानं पुन्हा दमदार हजेरी लावली आहे। काही काळ विश्रांती घेतल्यानंतर पावसाचा जोर वाढल्याचं पाहायला मिळालं। पाऊस असाच सुरू राहिल्यास सखल भागामध्ये पाणी साचण्याची शक्यता वर्तवली जाते। वर्धा जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवनावरती परिणाम होऊ लागलाय। जिल्ह्यातील प्रमुख नद्यांपैकी असलेल्या यशोदा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। नदीवरील आलमडोह पुलावरून पाणी वाहू लागल्यामुळे आलमडोह अल्लीपूर मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय आणि त्यामुळे मार्गावरील नागरिक आणि वाहन चालकांची गैरसोय होतीये। हिंगोली जिल्ह्यात जोरदार पावसानं हजेरी लावली। अंडा नागनाथ शहरामध्ये काल दुपारच्या सुमारास मुसळधार पाऊस सुरू झाला। पावसाचा जोर इतका होता की काही वेळ दृश्यमानता कमी झाली होती आणि रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होतं। दरम्यान अनेक दिवसांनंतर सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। नांदेडमध्ये काल दुपारी दमदार पावसानं हजेरी लावली आहे। यंदाच्या पावसाळ्यातला हा पहिलाच दमदार पाऊस होता। पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांची यामुळे चिंता मिटली आहे। नांदेडमध्ये आतापर्यंत सरासरीच्या तुलनेत अत्यल्प पाऊस झाल्यामुळे अवघ्या 13% क्षेत्रावरच्या पेरण्या झाल्या होत्या। मात्र आज सर्वदूर पडलेल्या या पावसानं पेरण्यांना वेग येणार आहे। नंदुरबारच्या नवापूर तालुक्यामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। महिन्याभराच्या प्रतीक्षेनंतर पावसानं दमदार पुनरागमन केलं। काल नंदुरबार शहरासह परिसरामध्ये जोरदार पाऊस झाला होता। आज नवापूर तालुक्यामध्ये देखील पावसानं हजेरी लावल्यामुळे खरीप पिकांना नवसंजीवनी मिळण्याची शक्यता आहे। दरम्यान सलग दुसऱ्या दिवशी जिल्ह्यामध्ये दमदार पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला असून यापुढे देखील असाच समाधानकारक पाऊस राहावा अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करतात। वाशिम जिल्ह्यामध्ये अनेक भागात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे। बरसणाऱ्या या पावसामुळे खरीप हंगामामध्ये पेरणी केलेल्या पिकांना मोठा फायदा होणार आहे। चंद्रपुरात अर्ध्या तासाच्या मुसळधार पावसानं शहरातील अनेक रस्ते जलमय झाले। दिवसभराच्या विश्रांतीनंतर संध्याकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली। कस्तुरबा चौक, श्रीकृष्ण टॉकीज या भागामध्ये नाले तुंबल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली। कस्तुरबा चौकामध्ये सखल भागात पाणी साचल्यामुळे वाहन चालक आणि पादचाऱ्यांचे हाल झाले। तुकुम भागामध्ये देखील पाणी साचल्यामुळे वाहतूक संथ गतीने चालू होती। भंडारा जिल्ह्यात महिन्याभराच्या प्रतीक्षेनंतर पहिल्याच जोरदार पावसानं हजेरी लावली आहे। शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला असला तरी प्रशासनाची मात्र धांदल उडाली आहे। लाखांदूर पंचायत समितीच्या इमारतीत पहिल्याच पावसाळ्यामध्ये गळती लागल्याचं पाहायला मिळालं। सभापती, उपसभापती आणि संवर्ग विकास अधिकाऱ्यांच्या कक्षामध्ये छत आणि भिंतीतून पाणी गळत असल्यामुळे अधिकारी आणि लोकप्रतिनिधींची तारांबळ उडाली। इमारतीमधील अन्य विभागांमध्ये देखील गळती सुरू असल्याचं चित्र आहे। महाराष्ट्रामध्ये एकीकडे पावसानं दमदार हजेरी लावलेली असली तरी सातारा जिल्ह्यातील पूर्वेकडच्या भागामध्ये ऐन पावसाळ्यात पाण्याचा प्रश्न ऐरणीवरती आलाय। जुलै महिना सुरू झालेला असून अजूनही पावसाळा सुरुवात न झाल्यामुळे जिल्ह्यामध्ये मान, खटाव, म्हसवड, दहिवड यामध्ये काही गावांमध्ये पाणी टंचाई पाहायला मिळतेय। सध्या सातारा जिल्ह्यामध्ये 120 गावांमध्ये 403 वाड्यांमध्ये 113 टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय। पावसाची परिस्थिती अशीच राहिली तर हा प्रश्न अधिक गंभीर होऊ शकतो आणि या भागामधील पेरण्या देखील रखडलेल्या आहेत। एकीकडे जिल्ह्यामध्ये पाणीच पाणी अशी परिस्थिती असली तरी दुसरीकडे पूर्व भागामध्ये शेतजमिनी अजूनही कोरड्या पडल्यात। शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत पाहायला मिळतात।
गावकऱ्यांना पिण्याचं पाणी अविरतपणे किंवा नियमितपणे उपलब्ध व्हावं यासाठी आजही टँकर सुरू आहेत. 116 पर्यंत गेलेली टँकरची संख्या आहे ती आता 4नी कमी झालेली आहे. पश्चिम भागामध्ये ज्याप्रमाणे आता पावसाची चांगली आगमन झालेलं आहे किंवा चांगली सुरुवात झालेली आहे, कोयनेमध्येही जलसाठ्यामध्ये आता वाढ होते, इतर धरणांच्या साठ्यामध्येही वाढ होते आहे. आपल्याला अपेक्षा आहे की पुढील 5 दिवसामध्ये वेधशाळेने जो अंदाज व्यक्त केलेला आहे 5 तारखेपर्यंतच्या ह्याच्यामध्ये चांगला पाऊस अपेक्षित आहे आणि काही टँकर निश्चितपणे कमी होतील. जसे स्रोत बळकट होतील किंवा पाणी पुरवठा सुरू होईल त्याप्रमाणे टँकर आपले कमी होतील. उत्तराखंडमध्ये पावसानं कहर केलाय. बद्रीनाथकडे जाणाऱ्या मार्गावरती दरड कोसळल्यामुळे महाराष्ट्रातल्या भाविकांचा सुद्धा खोळंबा झालाय. महाराष्ट्रातील अनेक प्रवासी बद्रीनाथमध्ये अडकून पडलेले आहेत. प्रशासनाकडून दरड बाजूला काढण्याचं काम सध्या सुरू आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.